107.4 FM वर आपण ऐकत आहात विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ. मित्र, प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत साप्ताहिक कार्यक्रम नवयुगाची ज्ञानमाला. हा कार्यक्रम आपण गर्जे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने प्रसारित करीत आहोत. आज या कार्यक्रमात आपण प्राण्यांमधल्या नेतृत्व गुणांविषयी जाणून घेणार आहोत आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत मंजिरी गोखले जोशी. त्यांच्याशी या विषयावर संवाद साधला आहे श्रीदत्तने. ऐकूयात या मुलाखतीचा भाग पहिला. श्रोते हो, नमस्कार. विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र अर्थात 107.4 FM वर मी श्रीदत्त तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो या मालिकेमध्ये, जिचं नाव आहे नवयुगाची ज्ञानमाला. मित्रमैत्रिणींनो, हा कार्यक्रम आपण गर्जे मराठी ग्लोबल या संस्थेच्या सहकार्यानं ऐकतो आहोत. तर आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूयात. एकदा काय झालं की जंगलाचा राजा सिंह यानं सगळ्या प्राण्यांची एक सभा बोलावली आणि मग सिंहानं हे जाहीर केलं, नाही श्रोते हो, मी आज तुम्हाला प्राण्यांची गोष्ट नाही सांगणार आहे किंवा जंगलाची गोष्ट नाही सांगणार आहे, पण या गोष्टीची सुरुवात यासाठी मी केली की आपण अतिशय वेगळ्या आणि एका युनिक व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत. त्यांच्याविषयी सांगण्याआधी मला थोडक्यात सांगायचंय की जेव्हा कधी आपण लहानपणी गोष्ट ऐकायचो तेव्हा आपल्याला जंगलाचा राजा सिंह, का तर तो सगळ्यांचं नेतृत्व करतो. तुम्ही काही चित्रपटांमधून पाहिलं असेल, तुम्ही कधी गोष्टीमध्ये वाचलं असेल, काही अॅनिमेशन फिल्ममध्ये बघितलं असेल की कुणी ना कुणीतरी कुठेतरी या जंगलाचं नेतृत्व करत असतो, तो सिंह असतो. तो खरंच तसा आहे का हो? सिंहाला माहिती आहे का की तो जंगलाचा राजा आहे? मग तो मुकुट का धारण करत नाही? लहानपणी पडलेले सगळे प्रश्न आणि त्यांची उत्तरं आज शोधण्याचा प्रयत्न करूयात, कारण आज आपल्यासमोर विद्यावाणीच्या स्टुडिओमध्ये नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमालिकेमध्ये आम्ही आमंत्रित केलेलं आहे मंजिरी गोखले जोशी यांना. मॅडम नमस्कार आणि तुमचं खूप स्वागत आहे या कार्यक्रमात. नमस्कार. तुम्ही खूप सुंदर इंट्रोडक्शन करून दिलं, खूप छान आहे. खरं तर महत्वाचं इंट्रोडक्शन यापुढे आहे. तुमचं 2013 साली जे पुस्तक आलेलं होतं त्याचं नाव आहे बॉसेस ऑफ द वाईल्ड. त्याच्यातला काही अंश जेव्हा आमच्या नजरेला पडला तेव्हा वाटलं की या कार्यक्रमाची सुरुवात अशीच असायला पाहिजे, कारण हे पुस्तकच मुळात प्राण्यांमध्ये असणाऱ्या नेतृत्व गुणांविषयी काही आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. कारण तुमचं गेल्या काही वर्षातलं जे काम आहे ते संपूर्णपणे जगामध्ये वेगवेगळ्या पातळीवरती आणि वेगवेगळ्या स्थळांवरती नेतृत्व घडवणं हेच आहे. श्रोते हो, मंजिरी गोखले जोशी या एलिफंट कनेक्ट ही संस्था जी शिक्षण क्षेत्रात काम करते याच्या फाउंडर आहेत. त्याचबरोबर त्यांची आणखी एक संस्था आहे, ती म्हणजे ज्येष्ठांसाठी काम करणारी माया केअर. ऑक्सफर्ड विद्यापीठातल्या डिपार्टमेंट ऑफ मेडिसिन इथं त्या मेंटरिंग कोऑर्डिनेटर म्हणून काम पाहतात. त्यांची आतापर्यंत 6 वेगवेगळी पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्यापैकी मॅडम आपलं जे पुस्तक आहे बॉसेस ऑफ द वाईल्ड याच्याविषयी आज आपण बोलणार आहोत. सुरुवातीला आपल्या श्रोत्यांना मला सांगायला आवडतं की 2013 साली हे पुस्तक मूळचं मोहन आगाशे यांच्या हस्ते आणि किरण बेदी, केव्ही कामत यांच्या उपस्थितीत हे प्रकाशित झालं होतं आणि त्याचा मराठी अनुवाद प्रकाशित होतोय. त्याबद्दल सर्वप्रथम तुमचं अभिनंदन. धन्यवाद. आमच्या श्रोत्यांना थोडक्यात सांगाल की हे पुस्तक नेमकं काय आहे आणि याच्यात लिडरशिपची तत्व कशी काय आलेली आहेत? हे पुस्तक बॉसेस ऑफ द वाईल्ड 2013 मध्ये पहिल्यांदा जेव्हा आलं तेव्हा मला खूप लोकांनी विचारलं की तुला असं का वाटलं, ह्या लिहिण्याचा उद्देशच काय होता, का वाटलं असं. पण हे खूप जुनी थिअरी आहे. जे आपल्याकडे मानसशास्त्र तज्ज्ञ आहेत, सायकोलॉजिस्ट आहेत, त्यांना कार्ल यंग त्यांचे माहिती असतील तर कार्ल यंग हे दैवी व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी पहिल्याने म्हणलं की तुम्हाला निळा रंग आवडतो, मला जांभळा रंग आवडतो, कोणाला अजून पांढरा रंग आवडतो, ह्याला काही एक्सप्लेनेशन नाही आहे, ह्याला काही कारण नाहीये. म्हणजे कुठलाच रंग चुकीचा बरोबर नसतं, किंवा कोणाला गोड आवडतं, तिखट आवडतं, आंबट आवडतं, त्याला काही बरोबर चूक काही नसतं. तसंच व्यक्तिमत्वाचं असतं. तर आपण जेव्हा दुसऱ्या माणसाशी संवाद साधतो किंवा आपल्याला जेव्हा त्रास होतो आपण म्हणतो त्याने असं का नाही केलं, ती असंच करते. असंच करते म्हणजे काय, माझ्यासारखं करत नाही. जे मी केलं असतं, मी जसा वागलो असतो तसंच समोरची व्यक्ती वागत. पण हे जेव्हा आपण आपल्या डोक्यातनं काढून टाकतो, जेव्हा आपण म्हणू की नाही त्यांना पिवळा रंग आवडतो, त्यांना जांभळा रंग आवडतो, त्याच्यात काही प्रश्न नाही, मला तोच रंग आवडायला पाहिजे असं काही नाही. माझी जशी वागणूक आहे त्यांची जशी आहे ती सारखीच असायची काही गरज नाही. इथून हे सुरू झालं. आणि पर्सनॅलिटी टायपिंगचा बराच अभ्यास आहे, खूप फ्रेमवर्क्स वगैरे आहेत, पण मला ती फ्रेमवर्क्स अवघड वाटली. अवघड काय, कारण काही काही फ्रेमवर्क्समध्ये 16 व्यक्तिमत्व असतात, त्याच्यात ENFP जे मी तुम्हाला जर सांगितलं तर 5 वर्षांनी नाही लक्षात राहणार. पण मी जर तुम्हाला सांगितलं की जे एक भारताचे प्रधानमंत्री होऊन गेले, त्यांचं औल व्यक्तिमत्व होतं आणि खूप प्रभावी माणूस होता आणि त्यांचं फायनान्सवर फोकस होता, तर तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहील की ते कोण होत. आणि त्या पुस्तकामध्ये लक्षात ठेवण्याच्या 2 बाबती आहेत. पहिली बाब म्हणजे जगणं, आणि हे माणसांचं पण आहे.
हो. आपल्याला जगणं म्हणजे इलेक्शन जवळ आलं की रोटी कपडा मकान नसेल तर आपण पुढे काहीच बोलू शकत नाही. पण जेव्हा आपल्या हातात आपल्या बेसिक अगदी मूळ गरजा घर आहे किंवा जे काय पहिलं असेल तर आपण पुढचं काही नेतृत्वाचा विचार करू शकतो. पहिलं जे आहे बेसिक जगणं आणि कामाच्या जागी किंवा नेतृत्वाच्या जागी असं की नोकरी किंवा व्यवसाय टिकवणं, स्टेबिलिटी पाहिजे. तसंच प्राण्यांच्या बाबतीत दुसरी गरज काय आहे, प्रोजिनी म्हणजे तुमची पुढची पिढी निर्माण होणं आणि ती सुदृढ राहणं, व्यवस्थित राहणं. व्यवसायामध्ये आणि नोकरीमध्ये तेच आहे. नोकरी स्वतःची स्टेबल आहे, स्वतःचं मूळ भक्कम आहे, तर त्याच्यापुढे आपण पुढची कंपनी पुढे चालेल का, व्यवसाय पुढे चालेल का किंवा टीमला आपण पुढे नेऊ शकू का, ह्या सगळ्या गोष्टी घडू शकतात. अॅनिमल किंगडम ह्या प्राण्यांच्या बाबतीत आणि आपल्या बाबतीत हे 2 पहिले मूळ मुद्दे आहेत ह्या पुस्तक. आणि मग त्याच्यानंतर ते 10 प्राणी घेतलेले आहेत. तुम्ही जसं सिंहाचा खूप छान उल्लेख केला. नाही, सिंह जंगलाचा राजा आहे का नाही सिंहालाही माहितीये का मला माहिती नाही, पण सिंह त्याच्या प्राईड, त्याला इंग्लिशमध्ये त्याला प्राईड म्हणलेलं आहे. सिंहाची जी कळप असतो, जे एकत्र राहतात, त्या सिंहाच्या प्राईडचा तो प्रमुख आहे हे सिंहाला नीट माहिती असतं. आणि त्या प्रत्येक प्राईडचा 1 किंवा 3 सिंह साधारण असतात, मॅक्सिमम 3 असतात, त्याच्याहून जास्त नसतात. 6 ते 8 सिंहिणी असतात आणि तेही पिल्लं असतात. आणि कुठल्याही मी कंपनीला किंवा ऑर्गनायझेशनला मी सांगेन की तुम्हाला जर चांगली मिड साईज कंपनी तयार करायची असेल तर त्या सिंहाकडे बघूया. सिंह कंपनी कशी चालवतात हे आपण बघूया. आणि बघूया का, कारण सिंहाच्या कंपनीमध्ये कधी भांडणं होत नाही. बरोबर, कधीच होत नाही. तर इतकं की सिंह सिंहिणी एकमेकांकडे म्हणजे आदराने बघतात, त्यांची कामं अगदी व्यवस्थित डिवाइड केलेली असतात, कोणी काय करायचं. सगळ्यात विलक्षण गोष्ट म्हणजे 6-7 सिंहिणी ज्या असतात त्या एकमेकींच्या पिल्लांना सांभाळतात. आता तुम्ही कॉर्पोरेट लाईफमध्ये बघा तर एक टीम लीडर गावाला गेले, 4 दिवस नसते, तर त्यांच्या डोक्यात असतं माझी टीम जाईल का किंवा माझ्या टीम मेंबरला हे काय डोक्यात भरवतील. नाही, पण ह्या सिंहिणी म्हणतात की तू माझ्या पिल्लांना बघ, त्या पिल्लांना दूध पण पाजतात दुसरीच्या. तिसरी सिंहीण असते ती मी शिकार करून आणि ती मी सगळ्यांना देईन, असं सगळं त्यांचं असतं. आणि त्याच्यामुळे ती जी प्राईड असते त्याच्यामध्ये त्यांचं खूप आयुष्य छान जात असतं. त्याच्यात काही काही नेगेटिव्ह गोष्टी आहेतच, ते आता त्रुटी आपण नंतर बोलू, पण हे फार महत्वाचं आहे. आणि ऑफकोर्स त्याच्यात अजून 9 प्राणी आहेत, तर बोलण्यासारखं खूप आहे, पण ही इंट्रोडक्शन. या सगळ्यामध्ये पुन्हा त्या सिंहाच्या नेतृत्वाचा सगळ्यात मोठा भाग असणार आहे. असे वेगळे 9 प्राणी आहेत, पण आम्हाला तुम्ही जे आता सांगितलं सुरुवातीला त्याच्यातनं खूप उत्सुकता वाढली आहे. ते इतर 9 प्राणी कोण आहेत, काय आहेत, या सगळ्या पुस्तकामध्ये आम्हाला मराठीतून आता वाचायला मिळेलच. मला असं वाटतं की या पुस्तकाचं अजून नाव ठरायचं आहे. तर सुरुवातीलाच आपण आपल्या श्रोत्यांना विचारूयात की या पुस्तकाचं नाव काय असावं बरं, काय आवाहन कराल आमच्या श्रोत्यांना? जरूर. आणि हे म्हणजे मला पण लर्निंग आहे, मला हे जे शिकायला मिळालं गेल्या 12 वर्षात. कारण पुस्तकाचं नाव तेव्हा बॉसेस ऑफ द वाईल्ड आमच्या मुलींनी ठेवलं, तेव्हा आम्हाला ते खूप आवडलं, कारण हे नेतृत्वाचं पुस्तक आहे. पण गेल्या 12 वर्षात असं लक्षात आलं की हे सगळ्यांनाच पुस्तक आवडतं. स्टुडंट आहात, विद्यार्थी आहात, कोणी आहात, त्यामुळे हे पुस्तक खरंच सगळ्यांसाठी आहे. आता जे वर्किंग टायटल आपण म्हणतो, वर्किंग टायटल असं आहे व्यक्ती आणि प्राणी, पण हेच टायटल असायला पाहिजे असं नाही. तुमच्या श्रोत्यांकडून आम्हाला काही कल्पना मिळाली तर खूप आवडेल. विद्यावाणीचे आपले जे श्रोते आहेत, जे पुण्यातले सुजाण असे वाचक देखील आहेत, त्यांच्याकडून आपल्याला नक्कीच काही इनपुट्स मिळू शकतील. यासाठी आपण सुरुवातीलाच सगळ्या श्रोत्यांना आवाहन करूयात. श्रोते हो, अशा एका वेगळ्या पुस्तकासाठी काय नाव असावं हे तुम्ही जरूर सुचवा आणि त्यासाठी फोन करा विद्यावाणीला. आमचा नंबर आहे 744-722-1074. मी फोन नंबर पुन्हा एकदा सांगतो, 744-722-1074. किंवा तुम्ही ईमेल करू शकता vidyawani@gmail.com. vidyawani@gmail.com वरती तुम्हाला हे पुस्तक वाचायला आवडेल का आणि त्यामध्ये तुम्हाला काय अपेक्षित आहे ते देखील जरूर कळवा आणि पुस्तकाचं नाव मात्र कळवायला विसरू नका. श्रोते हो, नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रम मालिकेमध्ये आज आपण मंजिरी गोखले जोशी यांच्याशी चर्चा करत आहोत आणि त्यांचं जे पुस्तक आहे बॉसेस ऑफ द वाईल्ड याच्याविषयी सुरुवातीला त्यांनी सांगितलं आपल्याला. पण मला मॅडम तुम्हाला पुढे जाऊन असं विचारायचं आहे, तुमच्या मते किंवा तुमच्या अभ्यासात जो काही वेगळ्या 14 PhD करणाऱ्या व्यक्तींसोबत चर्चा करून हे पुस्तक लिहिलंय, खूप अभ्यास त्याच्यामध्ये झालेला आहे. तुम्हाला काय वाटतं की उत्तम असा नेतृत्व करणारा तुमच्या मते कोणता प्राणी आहे की जो त्याच्या कळपाचं किंवा जंगलातल्या त्या भागाचं नेतृत्व करू शकतो आणि त्याच्यामध्ये कोणते महत्वाचे गुण आहेत ते देखील आम्हाला सांगा. उत्तम प्रश्न आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या आधी एक निमंत्रण तुमच्या सगळ्या श्रोत्यांना, जे तुम्हाला फोन करतील आणि टायटल देतील त्यांना आपण बुक लॉन्चला जरूर बोलवूया. कारण पुण्यामध्ये सप्टेंबरमध्ये हे मराठी पुस्तक लॉन्च होणार आहे
आणि जरूर ते आम्हाला आवडेल, कारण त्यांच्याकडून ऐकायला आवडेल की त्यांना असं का वाटलं हे नाव ठेवावं. नक्की. आता तुमच्या प्रश्नाकडे वळूया. डॉक्टर किरण बेदी जेव्हा आल्या होत्या ह्या लॉन्चसाठी मुंबईत आणि युकेमध्ये त्यांनी लॉन्च केला. डॉक्टर मोहन आगाशे तज्ज्ञ आहेत त्या हो, हो. विषयात, तर त्यांनी तर पुण्यात लॉन्च केला होता. तर तेव्हा जे बोलणं झालं तेव्हा 2014ची इलेक्शन झाली नव्हती आणि जेव्हा हा लॉन्च झाला तेव्हा डॉक्टर किरण बेदींनी त्यांच्या स्टाईलमध्ये त्यांनी पुस्तक असं वर धरलं आणि त्यांनी पण वाचकांना आवाहन केलं की हे पुस्तक इंडिया डिझर्व्ह द बेस्ट बॉस असं ते म्हणल्या. द बॉसेस ऑफ द वाईल्ड मधला बेस्ट बॉस आपल्याला आपल्या देशाला हवा, तर तुम्ही हे पुस्तक कसं त्या सगळ्या तिन्ही कॅन्डिडेट्सना जाऊन द्याल आणि तुम्हाला न बोलणारा औल हवाय का, तुम्हाला खूप जोरात गर्जना करणारा लायन हवाय का, तुम्हाला नुसतंच छान दिसणारा मोर हवाय का. ह्याच्यात महत्वाचं काय आहे, प्रत्येक कंपनीत किंवा प्रत्येक काळाची गरज एक असते की कसा नेता हवा. त्याला सिच्युएशनल लिडरशिप ऍक्च्युअली थिअरी आहे. सिच्युएशनल लिडरशिप म्हणजे सिच्युएशन प्रमाणे आपल्याला बॉस कसा हवा. पण त्यामध्ये हे जे 10 प्राणी घेतलेले आहेत, मला सर्वात आवडणारा प्राणी आहे हत्ती. कारण त्याचं कारण असं आहे की प्रत्येकाची नेतृत्वाची कल्पना ही वेगळी असते. काही कंपन्या म्हणतात की नाही आम्हाला सगळ्यात जास्त प्रॉफिट करून देणारा म्हणजे बेस्ट बॉस, बेस्ट सीईओ. काही दुसरं कोणी म्हणेल किंवा जे काय असेल, प्रत्येकाची कल्पना वेगळी. माझी कल्पना नेतृत्वाची अशी आहे की ज्यांनी पुढच्या पिढीसाठी काही केलेलं आहे, ज्यांनी कुठल्या तरी गोष्टीची स्थापना अशी केलेली आहे की पुढच्या पिढ्यांना त्यांचा फायदा होत राहील. तर नर्चरिंग लिडरशिप हे जे आहे, पुढच्या पिढीला पुढे नेणं, ह्याच्यासाठी हत्ती हा बेस्ट बॉस आहे. बॉसपेक्षा जास्त तो गुरु असतो. गुरु शिष्य परंपरेत गुरु महत्वाचा नसतो ना, शिष्यांचं यश महत्वाचं असतं. तर त्यासाठी, आणि त्याचं कारण असं आहे की त्या हत्तीला ते हर्ड जे म्हणतात, हत्तीच्या कळपात स्त्रिया असतात, त्याच्यात मुख्य असते ती स्त्री असते आणि आजी असेल, मावशी असेल, जे काय असेल, पण 8-10 स्त्रिया मिळून एका बाळाचं संगोपन करतात आणि हे संगोपन ते 14 वर्ष करतात. ते त्यांच्या त्या बाळाची खरी आई असते. तिला सांगतात तू जाऊन नीट पालापाचोळा, तुझं नीट खाऊन पिऊन ये, तू ते न्यूट्रिशन तू बघ. आम्ही त्याला शिकवतो की पाण्यात कसं पडायचं नाही, पडलाच खड्ड्यात तर बाहेर कसं यायचं, हे सगळं ते पुढची 14 वर्ष शिकवतात. आणि मग ते बाळ 14 वर्षाचं मोठं होऊन ते बाहेर जातं. 70-80 वर्ष जगतात हत्ती. तिथूनच सुरुवात होते की हे संगोपन आहे सगळं. आणि मग हे सगळं झाल्यानंतर ते हत्ती जो 14 वर्ष बाहेर गेलेला आहे 70-80 वर्षापर्यंत, तो इतका उत्तम प्राणी होतो. मनुष्यासारखंच असतं त्यांच्यातलं कोणी वारलं तर रिस्पेक्ट देऊन ते तिथे उभे राहतात, मान देतात, स्वतःला आरशात ते ओळखू शकतात. नंतर खूप खूप वर्षांनी दुष्काळ वगैरे असेल, ही जी मेन असते सगळ्यात प्रमुख असते, ती त्यांना नेऊ शकते की इथे मागच्या वेळेला पाणी होत, असं सगळं आहे. तर माझं म्हणणं की पूर्वीच्या जॉईंट फॅमिलीमध्ये, आपल्या भारताच्या जॉईंट फॅमिलीमध्ये हेच होतं ना की 8-10 आया, मावशा, काकू, आत्या जे कोण असायच्या ते सगळं शिकवायचं. पण हे आता उरलेलं नाहीये. त्यामुळे ही एक्सटेंडेड म्हणून आमची जी कंपनी तुम्ही मगाशी मेन्शन केली, एलिफंट कनेक्ट. एलिफंट कनेक्टचं मूळ हेच आहे की सगळ्यांनाच सगळं आलं पाहिजे असं नाही. माझे पती अभय जोशी ते गणित आणि सायन्सचे तज्ज्ञ आहेत, त्यांना ते येतं, मला जे येतं, प्रत्येकाला आमच्या सगळ्या 50 ट्युटरना जे येतं आम्ही ते शिकवतो. तर हे खूप महत्वाचं आहे की आजकालच्या लिडरशिपमध्ये लिडरला सगळं आलंच पाहिजे. नेतृत्व करताना सगळं आपल्याला येतं, ह्याचा आवडण्याची गरज. खरं म्हणजे सगळ्याच क्वालिटीज एका माणसात असणार नाहीत. आणि तुम्ही मगाशी जसं उदाहरण दिलं की 5ही बोटं सारखी असणार, प्रत्येक माणूस लीडर होऊ शकेल असं काही नाही. पण तुमचा एक प्रयत्न आहे, तुमचा नेहमीच हा प्रयत्न राहिलेला आहे की आपल्या समाजामध्ये उत्तमोत्तम लीडर्स, उत्तमोत्तम नेतृत्व करणारे लोक तयार झाले पाहिजेत. त्याच्याविषयी पण जाणून घेणार आहोत. कारण तुम्ही पुढलं जे रिसर्च तुमचं सुरू आहे, तुम्ही PhD करता आहात क्वीन मेरी युनिव्हर्सिटीमधून, आणि तिथला जो तुमचा रिसर्चचा टॉपिक आहे तो देखील लिडरशिप तयार करण्याविषयीचा आहे. तर त्या तुमच्या गोलविषयी किंवा त्या तुमच्या ऑब्जेक्टिव्हविषयी सांगाल का आम्हाला? कारण आत्ता तुम्ही माया केअरच्या माध्यमातून अनेक साऱ्या ज्येष्ठांना आणि आपण असं म्हणूयात की खूप साऱ्या दिव्यांगांना पण मदत केलेली आहे. लिंक्डइनवरती तर तुम्ही अनेक साऱ्या असं दिसतंय की खूप लोकांना, हजारो लोकांना मदत केलेली आहे. 50,000च्या जवळपास हा आकडा आहे की ज्यांना तुमची मदत होते आहे. काय बरं हे ध्येय काय आहे आणि लीडर्स सगळ्या क्षेत्रात तयार झाले पाहिजेत असं काय वाटतंय? नेतृत्व हा असा भाग आहे की प्रत्येक क्षेत्रात, म्हणजे तुम्ही कुठलंही क्षेत्र घ्या, त्याच्यामध्ये नेतृत्व असेल तर जी चांगली गोष्ट घडणार आहे ती 10 पटीने, 20 पटीने, 100 पटीने, 1000 पटीने घडेल. हे नेतृत्वाचं बेस आहे. अच्छा, म्हणजे एकटा माणूस जे काही करेल त्याच्याऐवजी त्याने जर नेतृत्व केलं,
म्हणजे ते मगाशी multiplication तुम्ही होतं. माया केअरचं उदाहरण जे घेतलं हो. की समाजसेवा खूप जण करतात, खूप आणि खूप उत्तम करतात, हो. की आपल्या शेजारच्या माणसाला जाऊन कोणाला दिसत नसेल तर त्यांना वाचून देणे पेपर, डायलिसिस, रेडिओ किमोथेरपीला नेणे असेल, मग शेजारच्या काकूंना मीच येते तुमच्याबरोबर, अशी खूप जण करतात. आम्ही, माझे मिस्टर अभय जोशी, माझी आई डॉक्टर विद्या गोखले, तर आम्ही तिघांनी जेव्हा माया केअर सुरू केली 16-17 वर्षापूर्वी, तर त्यावेळेला आम्ही एक जण आपल्या जवळच्या माणसांना मदत करतच होतो आणि करता आली असती. पण आज जे व्यापक स्वरूप माया केअरचं आहे की 42,000 फ्री व्हिजिट्स, मोफत सेवा ज्या झालेल्या आहेत, जे आमचे व्हॉलंटियर्स, आणि पुण्यातच 150च्या वर व्हॉलंटियर्स आहेत, ऑल इंडिया 2,000च्या वर व्हॉलंटियर्स आहेत, त्यांनी जी केलेली आहे त्यांना फक्त आम्ही मार्ग दाखवला आणि ते आपापलं खूप उत्तम काम करतात. म्हणजे आज पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये गेली 2 वर्ष फ्री हेल्प डेस्क चालू आहे. आणि हे सगळं का होतंय? कारण लोकांना फक्त मार्ग हवा असतो की हा अशा पद्धतीने पण आपण करू शकतो त्याच्यामध्ये. तर हे व्हॉलंटियर्सचं जे आहे, जो स्कोप मिळतो आपल्याला नेतृत्व केल्यावर, ही भावना पहिली आहे. दुसरं म्हणजे दुःखद बाबच आहे ही की ज्येष्ठ नागरिकांमध्ये कोणालाच रुची नाहीये, कोणालाच नाही. कारण काय होतं की आपल्याला सर्वांनाच काहीतरी रोपटं नवीन, त्याच्यातून काहीतरी छान मग दिसेल. कारण प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांची स्टोरी, मरण जेव्हा पावतो आपण त्याच्यावरनच ती एंड होते स्टोरी, ही स्टोरी कोणालाच ऐकायची. तर त्या कारणासाठी आम्हाला लक्षात आलं की जसं पाहिजे तसं हे पुढे घडणारे नाहीये, आम्हाला तसं डोनेशनही मिळत नाही, आम्हाला कुठल्याच कंपनीला CSR मध्ये एल्डरली केअर हा विषयच नाहीये, कोणाकडेच नाहीये. हे जेव्हा लक्षात आलं, पण आम्हाला दुसरी एक जी खूप छान गोष्ट घडली की आमच्याकडे एक ज्योती मोरे नावाची गेले 16 वर्ष इथे बिब्बेवाडीला पुण्यात राहणारी व्यक्ती आमच्याकडे काम करते. आणि आम्हाला 5-6 वर्षापूर्वी लक्षात आलं की अरे सगळ्यात छान काम ही करतेय, कारण बाकी लोक आले गेले जे काय आहेत, व्हॉलंटियर्स उत्तम काम करतात, पण इतरही त्यांना काही कमिटमेंट असतात, हे पण फुल टाइम काम करणारी ही एकच आहे. आणि त्याच्यावरनं लक्षात आलं की पुण्याच्या ज्या फोर्ब्स मार्शलच्या रती फोर्ब्स आहेत, त्यांनी आम्हाला पहिल्यांदा SVP पुणे थ्रू अप्रोच केलं 6 वर्षापूर्वी. ते म्हणले की तुम्ही एक दिव्यांग जी आहे ज्योती मोरे, ती व्हीलचेअरवर आहे, तुम्ही इतर का नाही बघत. तर त्याच्यातून प्रोजेक्ट बिंदू निर्माण झाला. आणि प्रोजेक्ट बिंदू असं आहे की बिंदू आपल्या संस्कृतमध्ये म्हणजे फोकस. तर आता केंद्रीय लक्ष म्हणजे कसं, जिथे आपली अबिलिटी आहे त्याच्यावर फोकस केलं, जे डिसेबिलिटी आहे त्याच्यावर फोकस न करता, तर विलक्षण गोष्टी घडू शकतात. त्यामुळे प्रोजेक्ट बिंदूचे आता 3,400 लोक जवळजवळ डिसेबल्ड लोक आमच्या बरोबर आहेत, जे आमच्या माया केअरमध्ये आलेत. त्यातले 120 लोक ऍक्टिव्हली काम करतात, इतर प्रशिक्षण घेऊन पुढे शिकायला गेलेत, कुठे नोकऱ्या लागल्यात, जे काय होतंय. आणि त्यातले 30 जे आहेत टॉप, ते नेतृत्व करतात आमच्या 1 ऑफ द 3 टीम्स. आणि प्रोजेक्ट बिंदूच्या 3 टीम्स आहेत. डेटा टीम आहे, ज्यांना ऐकू येत नाही किंवा बोलता येत नाही, ती डेटा टीम आहे. ज्यांना दिसत नाही अजिबात, ती व्हॉइस टीम आहे. आणि ज्यांना चालता येत नाही पण दिसतं आणि बोलता येतं, ती पॉवर टीम आहे, कारण ते सगळंच करू शकतात. अतिशय उत्तम पद्धतीने यांची सांगड घालून तुम्ही हा काम सगळं पुढे नेत आहात. आत्ता तरी आपण प्रत्येक व्यक्तीमध्ये असणाऱ्या काही छुप्या नेतृत्वाच्या गुणांबद्दल बोलायला सुरुवात केलेली आहे. पण आपल्या रेडिओच्या या कार्यक्रमामध्ये वेळेचं बंधन पाहता आज आपण इथं थांबायला हवं. पण नेतृत्वाविषयी तुमची मतं आणि एकूणच निसर्ग आणि प्राणीसृष्टीकडून आपल्याला अजून काय काय शिकायला मिळेल याविषयी जाणून घ्यायला नक्की आवडेल. पण आज एक ब्रेक घेऊयात आणि उद्या याच वेळेला याच ठिकाणी म्हणजे 107.4 FM वर, अर्थात विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्रावर आपण मंजिरी गोखले जोशी यांच्यासोबत ही चर्चा अशीच पुढे सुरू ठेवणार आहोत. मॅम, मी तुम्ही इथं आल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद देतो आणि उद्या पुन्हा येण्याचं आमंत्रण देखील देतो. आज नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमालिकेमध्ये मी श्रीदत्त आमच्या सर्व श्रोत्यांचा निरोप घेतो. धन्यवाद. मित्रहो, आताच आपण प्राण्यांमधल्या नेतृत्व गुणांविषयी जाणून घेतल्यात मंजिरी गोखले जोशी यांच्याकडून. त्यांच्याशी संवाद साधला होता श्रीदत्तने. नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमांतर्गत आपण या मुलाखतीचा भाग पहिला ऐकलात. याच मुलाखतीचा भाग दुसरा आपण उद्या विद्यावाणीवरून याच वेळेत ऐकणार आहोत. हा कार्यक्रम आपण गर्जे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने प्रसारित करीत आहोत. मित्रहो, हा कार्यक्रम आपण दर शुक्रवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 वाजता आणि दर सोमवारी आणि मंगळवारी सायंकाळी 6:30 वाजता ऐकू शकता. ऐकत राहा विद्यावाणी 107.4 FM, आपला आवाज आपला रेडिओ. विद्यावाणी सामुदायिक रेडिओचे कार्यक्रम आपण ऐकत आहात 107.4 FM वर. प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम नवयुगाची ज्ञानमाला. हा कार्यक्रम आपण गर्जे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने विद्यावाणीवरून ऐकत आहोत. या कार्यक्रमात आपण नेतृत्व गुण आणि प्राणी याविषयी जाणून घेत आहोत मंजिरी गोखले जोशी यांच्याकडून.
आज या मुलाखतीचा भाग दुसरा आम्ही प्रसारित करीत आहोत. त्यांच्याशी संवाद साधला आहे श्रीदत्तने. ऐकूयात कार्यक्रम नवयुगाची ज्ञानमाला. श्रोते हो, नमस्कार. नवयुगाची ज्ञानमाला हा कार्यक्रम आपण ऐकतो आहोत 107.4 FM वर, अर्थात विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्रावर. आणि मी श्रीदत्त तुमचं पुन्हा एकदा या कार्यक्रमात स्वागत करतो. आपल्याला आठवत असेल श्रोते हो, कालच्या भागामध्ये आपण मंजिरी गोखले जोशी यांच्यासोबत चर्चा सुरू केली होती आणि त्यांचं जे पुस्तक आहे बॉसेस ऑफ द वाईल्ड याची मराठी आवृत्ती लवकरच म्हणजे येत्या सप्टेंबर महिन्यात आपल्याला वाचायला मिळणार आहे. त्याच निमित्ताने ही चर्चा सुरू झाली होती. पण मित्रांनो, इतक्या मोठ्या गोष्टी आणि इतक्या इंटरेस्टिंग गोष्टी कालच्या भागात आपण ऐकल्या, त्याच्याही पुढे आपल्याला जायचं. काल आपण असं ऐकलं, त्यांच्या या पुस्तकातून असं दिसून येतंय की प्रत्येक प्राणी त्याच्या कळपाचं, त्याच्या प्राईडचं उत्तम पद्धतीने नेतृत्व करत असतो आणि माणसाला त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. आपल्याला पंचतंत्रातल्या गोष्टी माहिती आहेत, पण त्या नव्या जगामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं लिडरशिप शिकवून जातील याच्याविषयी हे अतिशय वाचनीय असं पुस्तक आहे, जे लवकरच बाजारात येणार आहे. पण त्यापूर्वी आम्ही आमच्या सगळ्या श्रोत्यांना आवाहन केलेलं आहे की या पुस्तकाचं जे नाव असणार आहे मराठीतलं, ते प्रकाशन होण्यापूर्वी त्यांनी सुचवायला हवं. यासाठी आमचा नंबर आहे 7447221074, अर्थात 744-722-1074. आणि मित्रांनो, तुम्हाला आम्ही काल म्हणालो होतो की मंजिरी गोखले जोशी यांच्यासोबत आपण ही चर्चा पुढे सुरू ठेवणार आहोत. त्यांचा पुन्हा एकदा आमच्या काही नव्या जोडलेल्या श्रोत्यांसाठी मी परिचय करून देतो. त्या एलिफंट कनेक्ट या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संस्थेच्या फाउंडर आहेत. तसंच माया केअर ही जी संस्था आहे जी ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करते, त्याच्या देखील फाउंडर आहेत. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ मेडिसिन इथं त्या मेंटरिंग कोऑर्डिनेटर म्हणून काम पाहतात आणि सध्या नेतृत्व गुण, लीडरशिप अँड इन्क्लुजन अशा विषयावर त्यांची PhD सुरू आहे लंडनच्या क्वीन मेरी युनिव्हर्सिटीमध्ये. त्यांनी आतापर्यंत काही हजारो लोकांना मार्गदर्शन केलेलं आहे नेतृत्व आणि नेतृत्व गुणांबाबत. आज पुन्हा एकदा आम्ही विद्यावाणीच्या स्टुडिओमध्ये त्यांना आमंत्रित केलेलं आहे. मंजिरी मॅडम, नमस्कार आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं. नमस्कार. कालच्या भागात तुम्ही सांगितलं की अलीकडच्या काळामध्ये जग बदलत चाललंय. लोकांमध्ये थोडं सिनियर सिटीजनकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतोय. जेनझी आहेत किंवा जेन अल्फा आहेत, यांच्यामध्ये विशिष्ट असे गुण दिसायला लागले असं म्हणतो. पण हे जेव्हा जग बदलत जातं, तुमचं पुस्तक जे 2013 मध्ये आलं होतं ते आता आम्हाला वाचायला मिळालंच, पण जेवढ्या झपाट्यानं जग बदलतंय, इंटरनेटच्या वापरामुळे असेल किंवा तंत्रज्ञानात जे काही सुधार झाले त्यामुळे असेल, जग जवळ येत चाललंय असं म्हणतो. पण तसंच माणसं थोडीशी दुरावत चाललीत. अशा वेळेला नेतृत्वाची व्याख्या बदलण्याची गरज आहे का? तुमचा इतक्या वर्षांचा नेतृत्व आणि नेतृत्व करणाऱ्यांसोबतचा जो अनुभव आहे, त्याच्यावरून काय वाटतं तुम्हाला? खूपच छान प्रश्न आहे हा. कारण आता माझ्या PhD द्वारे मी हा अभ्यास सुरू केलाय आणि लिडरशिप थिअरीज अगदी 1800 काळापासून आतापर्यंत लिडरशिप थिअरीज अशा बदलत आलेल्या आहेत. तर जेनझीला हे ऍक्च्युली आवडेल, कारण का आताचं जे आहे ते चांगलं आहे. सुरुवातीला जे होतं त्याच्यात ग्रेट मॅन थिअरी ही पहिली थिअरी होती. म्हणजे नेपोलियन कसा शूरवीर होता वगैरे अशा सगळ्या त्या थिअरी होत्या. तिथपासून आत्तापर्यंत इमोशनल इंटेलिजन्स किंवा दुसऱ्यांबद्दल सहानुभूतीच असं नाही, पण दुसऱ्यांचा विचार किंवा नेतृत्व करणारी व्यक्ती किती चांगले आहेत किंवा दुसऱ्यांना समजून घेणारे हे कम्पॅशनेट लिडरशिप हे आता आहे. हे खूप बदललेलं आहे, चांगल्या पद्धतीने बदललेलं आहे. आणि मला असं वाटतं की आता ज्या वेगळ्या वेगळ्या प्रकारे लिडरशिप जी आपण नेतृत्व बघतो, म्हणजे स्त्रियांची संस्था असेल किंवा ट्रान्सजेंडर कोणाची संस्था असेल, तुम्ही आता माया केअरचा उल्लेख केला तसं की सगळ्या लिडर्सना सगळंच येतंय असं नाहीये आणि यायची गरज आहे असंही राहिलेलं नाहीये. कारण जे लीडर नेतृत्व करत होते 40-50 वर्षापूर्वी, त्यांनाही थोडंसं माहिती होतं. त्याला इम्पोस्टर सिंड्रोम म्हणतात, की त्यांना माहिती होतं मला काही सगळं येत नाहीये, पण मला त्याचा आव आणायला पाहिजे की मला सगळंच येतंय. तर आता आव आणायची गरज नाहीये. त्यामुळे नेतृत्वाची परिभाषा ही बदलत आलेली आहे. हे खूप छान आहे. आणि मला ऑक्सफर्डमध्ये एक 4-5 महिन्यापूर्वी एका माणसाने हा प्रश्न विचारला होता की जेव्हा आपण गुरु शोधतो, मेंटोर शोधतो, ते नॉलेज जे आहे ते जुनं आहे का? जे आम्हाला मेंटोर मिळतील त्यांचं नॉलेज जुनं असेल का? मी म्हणलं शक्यच नाही, कारण जे गुरूंकडनं नॉलेज मिळतं, गुरु हा व्यक्ती आपल्या आयुष्यात म्हणजे कॉर्पोरेट गुरु असो, पर्सनल लेव्हलवर कोणी जो गुरु असतो, जो गुरु म्हणण्याच्या लायकीचा असतो, पण सगळ्यांनाच गुरु म्हणू नये, सगळ्यांनी स्वतःला गुरु तर नक्कीच म्हणू नये. पण जे गुरु असतात, जे खरे गुरु असतात, त्यांना संपूर्ण माहिती असते की त्यांना काय माहित नाहीये.
आणि जे त्यांना माहीत नसतं ते सांगायला जात नाही. पण ज्या गोष्टी कधीच बदलत नाही, म्हणजे मी त्यांना म्हणलं तुम्ही कार्डिओलॉजिस्ट आहात, तुम्ही डॉक्टर आहात, ते बदललं नाहीये ना, शरीरात जे आहे ते आहे. बरोबर. आणि ते जगभरही बदलत नाही. फिजिक्स केमिस्ट्री कधीच बदलत नाही नाही. बदलणार. तसंच नेतृत्वाचं आहे. कारण ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, मला खास करून हे जेनझी आणि जेन अल्फा पुढच्या जनरेशनला सांगावं असं वाटतं की प्रत्येक बॉसकडून, प्रमुख जे असतील आपले किंवा वरिष्ठ असतील आपल्या कामाच्या आधी, त्यांच्याकडून आपल्याला एकतरी गोष्ट शिकायला मिळते. त्यामुळे कधीच त्यांना कमी लेखू नका. आणि जेव्हा हे मी पुस्तक लिहिलं तेव्हा ऑलरेडी माझे 40 बॉसेस होऊन गेले होते. इथले बरेचसे प्रकाशनाच्या वेळेला आले होते, पुण्यामध्ये पण मुंबईमध्ये पण. मला त्याचा खूप आनंद होता. पण जे आले नव्हते त्यांच्याबद्दल मी आज बोलते, कारण हे खूप महत्वाचं आहे. कारण प्रत्येक व्यक्ती आपल्याला शिकवतो की असं वागावं. आपले पालकही आपल्याला शिकवतात की माझ्यासारखं हे कर, आपले शिक्षक शिकवतात. पण काही व्यक्ती आपल्याला काय शिकवून जातात की असं करू नको, आणि ते शिकणं खूप महत्वाचं आहे. तर त्याच्यामध्ये जे आहे ससा, आणि हा नवीन जनरेशनला नवं तुमचा जो नावच असं आहे की त्यांना का सांगते की ससा हा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात पहिला टप्पा असतो. जेव्हा पहिल्यांदा नेतृत्व करतो, आपल्याला कोणीतरी टीम लीडर, ग्रुप लीडर, प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर अशी काहीतरी पदवी देतात. जेव्हा आपण काम सुरू करतो मग आपल्याला भीती वाटते आतून. आनंद होतं की आता मला सगळ्यांच्या वर काहीतरी दिली पदवी, टायटल, आता मी आजपासून काहीतरी आहे. पण त्याच्यात इतकी भीती असते की आपल्याला खरंच ते झू मध्ये आपल्याला पेशवे पार्कात पूर्वी कसे दिसायचे वाघसिंह तसं असतं. ते सगळे बघत असतात आपल्याकडे. आणि गमतीचा भाग असा आहे की आपल्याला वाटतं ते सगळं माझ्याकडे बघतायत आणि त्यांना वाटतं हे यांना सगळंच यायला पाहिजे, आणि त्यांना हे माहितीये की यांना सगळं येत नाही. त्यावेळेला तसाचं जे बिहेवियर आहे, तसा वागणूक जे आपण त्याला म्हणतो, त्याच्यात इतकं दुःखच होतं हे ऐकून तुम्हाला की ती सशीण जी असते ती स्वतःच 3 महिन्याची असते, पण ती आई होऊ शकते. म्हणजे डोक्यात काहीच मॅच्युरिटी, काहीच अजून झेपलेलंच नसतं काय घडतंय आपल्या आयुष्यात. अचानक ही एवढी सगळी पिल्लं, तिला त्यामुळे काही कळतच नाही काय घडलंय, रक्त आहे, पिल्लं आहेत, काहीच तिला कळत नाही. आणि ती पिल्लांना खाऊन टाकते काय काय वेळेला. आणि का ती खाऊन टाकते, कारण जे मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला कालच्या एपिसोडमध्ये की दुसरं कोणीतरी येऊन तिलाच खाऊन टाकू नये, कारण हे सगळा हा जो पसारा घडलाय तिलाच काही हानी होऊ नये, कळत नाही, समजत नाही, झेपत नाही म्हणून ती खाऊन टाकते. हे रॅबिट बिहेवियर, सश्याचं बिहेवियर बरेच जणांचं सुरुवातीला आपल्याला आढळतं. ते सगळ्यालाच घाबरतात. आणि तुम्हाला खरं वाटणार नाही, जेव्हा मी पहिल्यांदा वाचलं, मी परत जे रॅबिट एक्सपर्ट आहे त्यांना पाठवलं, म्हणजे हे खरंच आहे काय का, मी हे वाचलंय पण हे खरंच तुम्ही म्हणता, ते म्हणले नाही खरं आहे. तीच सशीण जी असते ती पुढच्या काळात चांगली आई असते, छान बघते पिल्लांना, कारण तोपर्यंत तिला समजत असतं आपल्याला काय करायचंय काय नाही. तर मुख्य सांगायचं म्हणजे की रॅबिट हा वर्स्ट बॉस आहे. मी म्हणलं ना मला भीती होती माझे रॅबिट बॉस आले की काय पुस्तकाच्या प्रकाशनाला, कारण रॅबिट वर्स्ट बॉस काय आहे की त्यांना सगळ्यांचीच भीती असते. म्हणजे तुम्ही माझी मुलाखत घेताय, तुम्हाला भ्यायचं, माझ्या टीममध्ये कोणी आहे ते माझ्या पुढे जातील का त्यांना भ्यायचं, पेअर्स जे आहेत ते माझ्या पुढे जातात त्यांना, कस्टमरची भीती, सगळ्यांचीच भीती. मग ह्या भीतीच्या सगळ्या वातावरणात काम कसं होणार, काहीच निर्माण होणार नाही. आणि ते इतरांनाही काही निर्माण करू देत नाहीत. आणि काय आहे दुर्दैवानी की ते असे हळूहळू वर जातात भीतीच्या याने. नुसतंच ईमेल पुढे सरकवायची, नुसत्याच मीटिंगवर मीटिंग घेत राहायच्या, त्याच्यातनं काहीच निश्चयच घ्यायचे नाहीत, निर्णय घ्यायचे नाहीत, आणि पुढे चालत राहायचं असतं. ते मिडल मॅनेजमेंट ऑलमोस्ट टॉप मॅनेजमेंटपर्यंत जातात. टॉप मॅनेजमेंटला कधीच जात नाहीत, कारण तिथे खूप सगळ्यांना दिसतं काय घडतं. पण ह्याच्यामध्ये ते जे पूर्ण जे ॲटमॉस्फिअर निर्माण करतात त्यांचं सगळं म्हणजे प्रदूषणच असतं. हे कुठेतरी मी म्हणते प्रदूषणच निर्माण करतात ते. तर हे कधी करू नका. ही छोटीशी सूचना म्हणा, नाहीतर काही म्हणा, मुलांसाठी असं करू नका. म्हणजे पूर्ण परिपक्व झाल्यानंतर मगच आपण गुरु किंवा मेंटर होऊ शकतो किंवा नेतृत्व करू शकतो. भारतीय परंपरेमध्ये आपण असं पाहतो की आपल्या परंपरेत खूप मोठे गुरु आणि आपली कुटुंब प्रमुख असेल किंवा राजा असेल किंवा आपल्या मायथॉलॉजीजमध्ये रामायण महाभारतामध्ये उत्तम पद्धतीचे नेतृत्व करणारे राजे किंवा नेतृत्व करणारे असे लीडर्स आपल्याला दिसून आलेले आहेत. महिलाही त्याच्यामध्ये कमी नाहीयेत, त्याही अग्रेसर होत्याच. भारतीय कॉन्टेक्स्टमध्ये जर आपण पाहिलं तर तुम्ही काय सांगाल की भारतामध्ये नेतृत्व गुणांच्या साठी म्हणून वातावरण आता कसं आहे आणि कोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्या आपण इंडियन नॉलेज सिस्टीमशी जोडून घेतलं पाहिजे आता, खास करून हेच तरुण ज्यांच्याविषयी आपण आता बोलतो आहोत? उत्तम प्रश्न आहे. कारण आता जी आपली परंपरा आहे सर्वात उत्तम म्हणजे आपल्याला दानच आहे की महाभारत आपल्याकडे आहे. ज्या महाभारताचे प्रत्येक तुम्ही मला कुठलीही व्यक्ती सांगा ह्याच्यामध्ये या पुस्तकामध्ये समावेश आहे. तुम्ही 5 पांडवच घ्या, युधिष्ठिर आउल पर्सनॅलिटी, कारण युधिष्ठिर आउल पर्सनॅलिटी आहे. त्याच्यात आपल्याला कंटेम्पररी घ्यायचे म्हणजे मनमोहन सिंग मी म्हणले की हे चांगले व्यक्ती आहेत. त्यांना त्यांचं काम एका
विशिष्ट पद्धतीने करायला आवडतं. ते कधी उगीच खोटं बोलणं इकडचं तिकडे वगैरे किंवा शो ऑफ आपण जे म्हणतो की अरे जरा नटून थटून त्यांना वेळ नसतो, ते आपलं काम करतं. मग ते नेतृत्व आज 2026 मध्ये चालणार आहे का नाही हा सर्वांचा वेगळा प्रश्न, पण ते तसेच आहेत. युधिष्ठिर हा पहिला मी घेतला. भीम हे जे आहे हे डॉल्फिन पर्सनॅलिटी आहे. तर डॉल्फिन मुख्य काय आहे की खूप छान असतात. म्हणजे छोटी मुलं कशी त्यांना खूप आवडतं की सगळ्यांनी म्हणजे मजा करावी, जॉईंट फॅमिलीमध्ये आपण छान सगळ्यांनी एकत्र राहावं, कोणी कोणाशी भांडू नये, असे डॉल्फिन असतात. पण तुम्हाला कमाल वाटेल की तिथे दुर्योधनही डॉल्फिनच होता, पण तो चुकीच्या पार्टीमध्ये गेल्यामुळे, चुकीच्या बाजूला गेल्यामुळे त्याच्यावर जे काय घडलं ते घडलं. पण अशी लोक खूप छान असतात आणि असाही आपल्याला नेतृत्व छान आहेत. पण छोटी मुलं जरी छान असली तरी मोठी झाल्यावर ते कुठलं ना कुठलं व्यक्तिमत्व त्यांना पत्करावंच लागतं सर्वांना. त्याशिवाय सगळ्यांशीच चांगलं वागणं हे नाही होऊ शकत. आणि चांगलं वागणं काय की ज्यांनी काम केलं नाही चांगलं त्यांनाही कौतुकच करा, हे बरोबर नाही. ते झाले. अर्जुन आहे. अर्जुन म्हणजे आत्ताच्या ह्याच्यामध्ये शाहरुख खान, अमिताभ बच्चन, ते म्हणजे सगळं त्यांच्याबद्दल असतं. ते जे आहे स्वतःचा एक ऑरा आहे, त्याचा लोकांवरती प्रभाव. तुम्ही जे सुरुवातीला म्हणलात सिंह, तर सिंह हा सिंह आहे आणि सिंहच राहणार नेहमी. आणि खरं तर म्हणजे ही खूप खूप महत्वाची आहे ह्याच्यामध्ये की सिंह आणि सिंहीण त्यांचं बॉडी पार्ट्स आणि जे बॉडी स्ट्रक्चर असतं त्यांचं, मसल असेल म्हणजे कुठे त्यांचं स्नायू सगळं त्यांचं सारखे असतात. पॉवर सारखी असते दोघांची. म्हणजे 0.5% त्यांच्या हार्टचं त्यांच्या बॉडी स्ट्रक्चरमध्ये असतं, सारखं असतं त्यांचं. एकच फरक काय आहे की सिंहाला आयाळ असते. हो. आणि त्या आयाळीमुळे प्रभावी जो दिसतो त्याच्यामुळे लोक बघतात की अरे हा सिंह आहे. नाही तर काम दोघंही करतायत, छान करतायत आणि ते एकमेकांबरोबर करत असतात. तसंच अर्जुनाचं आहे की मी सिंह आहे, त्यामुळे अर्जुनाची ती पर्सनॅलिटी झाली. मग तसा आपल्याला लीडर पाहिजे का काय? पण मुख्य सिंहाचं काय असतं, त्याच्या आजूबाजूला सिंहिणी खूप छान काम करत असतात आणि त्यांना सिंहांना बरोबर माहिती असतं कोणाकडून कसं काम करून घ्यायचं. आणि त्यांनी बरोबर व्यक्ती जेव्हा बसवतात ते की तू हे कर, उत्तम घडतं सगळंच. असं सगळं आपण सांगू शकतो की जुनं आपलं जे होतं की नाही पुढच्या जनरेशनला शिकवायचं. म्हणजे प्रत्येकाने ठरवावं की कशा प्रकारचं नेतृत्व आपल्याला हवंय का नकोय. एकच शेवटचं मी सांगते की कसं हवंय का नकोय हे, आणि हे सगळ्यात धोकादायक आहे, सगळ्या समाजालाच धोकादायक आहे. म्हणजे तरस, हायना पर्सनॅलिटी जी आहे तरस. मी खूप जणांना कोचिंग मेंटरिंग जे केलेलं आहे त्यांनी मला विनंती केली तुम्ही रिटायरमेंटपर्यंत थांबू नका, हे आम्हाला लवकर पुस्तक लिहून द्या की तरस ह्या व्यक्तीशी कसं डील करायचं. कारण तुमच्या आमच्या आयुष्यात तरस हे येणारच आहेत जे व्यक्ती खोटं बोलतात. म्हणजे कामाच्या जागी खोटं बोलणं जेव्हा पहिल्यांदा लक्षात येतं की हा माणूस खोटा बोलू शकतो आणि त्याला फारसं काही वाटत नाही त्याच्याबद्दल, हे तरस आहे. आणि ते तरस इतकं धोकादायक आहे. आणि प्राण्यांच्या जगात असं आहे की तरस इज द ओनली मॅमल बॉर्न विथ टीथ. त्यांना आधीच दात असतात, ते पॉवरफुल असतात. त्यांची भांडाभांडी आईच्या पोटातच सुरू होते. एक बाळ दुसऱ्या बाळाला जगू देत नाही, ढकलणं वगैरे आताच सुरू होतं. बाळाचा जन्म झाल्यावर त्यांना छोट्या एका डोंगराच्या खबदाडीतच ते बसवतात तिथे, कारण त्यांना काही घडवायचं नसतं. असं म्हणजे इगलसारखं नेस्ट बेस त्यांना काही नको असतं, त्यांना नुसतंच तिथे आहेत आणि तिथेही ते भांडतात, आईपर्यंत येऊ देत नाहीत. इतकी त्यांचं म्हणजे वागणूक आणि त्यांची घडणच अशी झालेली असते. ते मोठे होईपर्यंत भांडूनच मोठे होत. त्यामुळे त्यांना असं वाटतं की आपण मोठं झाल्यावर मी जर ह्याच्या माणसाकडून खेचून घेतलं नाही, चोरून घेतलं नाही तर मला काहीच मिळणार नाही. आणि हे खूप धोकादायक आहे, कुठल्याही देशासाठी पण आहे. आणि मी जे सुरुवातीला म्हणले की तुमचे पार्टीच नसेल, तुमच्याकडे जॉबच नसेल, तुमच्याकडे तुम्ही नेता आहात हेच नसेल तर तुम्ही काही उपयोगच नाही ना कुठल्याही गोष्टीचा. हे चाललेलं आहे. कारण तुम्ही अतिशय चांगल्या आणि आम्हाला पटणाऱ्या अशा उदाहरणामधून सांगितलं. ही उदाहरणं आम्ही नक्कीच बॉसेस ऑफ द वाईल्ड मध्ये इंग्लिशमध्ये वाचू शकू आणि जी मराठी आवृत्ती येणार आहे तिच्यात आम्हाला नक्कीच वाचायला मिळतील. आज तुम्ही जे सांगताय त्याच्यातून अनेकदा असं जाणवतं की तुमचा या नेतृत्व गुणांविषयी चांगला अभ्यास सुरू आहे आणि तो असाच सुरू राहिला पाहिजे आमच्या श्रोत्यांसाठी. म्हणून मला विचारायचं की आता आपण या संपूर्ण चर्चेच्या शेवटच्या टप्प्याकडे आलेलो आहोत. मला विचारायचं की दुसऱ्या बाजूला खरंच प्रत्येकाने उत्तम नेतृत्व करावं हे आपलं ध्येय आहेच, पण जेव्हा मला नेतृत्वाकडे जायचं आहे सुरुवातीच्या काळामध्ये जे आपले तरुण श्रोते ऐकतायत त्यांच्यासाठी काय सांगाल की आपल्या बॉसला नेमकं ओळखायचं कसं आणि त्याच्यासोबत डील कसं करायचं. कारण जोपर्यंत त्याच्यातले काही गुण माझ्याकडे मी घेत नाही किंवा माझ्या समाजातून मी काही घेत नाही तोपर्यंत मलाही बॉस बनता येत नाही. तर काय सांगाल सगळ्या विद्यार्थ्यांना आपण आपल्या बॉसकडे कसं पाहावं, त्याला कसं ओळखावं आणि त्याच्या जागे गेल्यानंतर आपल्यातल्या सुधारणा कशा कराव्यात. हा उत्कृष्ट प्रश्न फक्त विद्यार्थ्यांसाठीच नाहीये, पण प्रत्येकाने कामाच्या बाबतीतच नाही पण घरात सुद्धा आपल्याकडे खूप व्यक्ती असतात आणि आपल्याकडे काय काय वेळेला संघर्ष होत असतात.
तर ह्या सर्वांसाठीच हे उत्तर आहे की पहिल्यांदी एक छोटीशी टेस्ट आहे ह्या पुस्तकात, गेट टू नो द ॲनिमल इन युअर बॉस. ही अशी छोटीशी टेस्ट आहे. टेस्ट म्हणजे काय की तुम्ही माझे बॉस आहात, मी म्हणलं की माझ्या मैत्रिणीचं लग्न आहे, मला जायचंय, सोमवारी मी येणार नाही, तर तुमची रिॲक्शन काय असेल, तुमचा प्रतिसाद काय असेल, अशी ही टेस्ट आहे. खूप मजा येते, त्याच्यातनं आपण ओळखू शकतो. पण पहिलं ओळखा, अभ्यास कर. आणि त्या अभ्यास करण्यासाठी खूप सोप्पा मी उपाय देते की कुठल्याही व्यक्तीला 2 प्रश्न विचार. तुम्ही इथे का आहात, तुम्ही कुठली गोष्ट का करता, तुम्ही कामाला का येत. काही लोक पैशासाठी येतात, काही लोक रुची म्हणून येतात, काही खूप आवडतं जे काय पुढे घडवायचंय, का येतात तुम्ही, हे का करता, का हा वाय इज एव्हरीथिंग, ते एक आहे. आणि दुसरा प्रश्न की तुम्हाला कशाने चिड येत, कुठल्या गोष्टीने तुम्हाला सहन होत. हे 2 जर तुम्हाला उत्तरं मिळाली ना, तर तुम्हाला साधारण माणूस कळायला लागतो. आणि त्याच्यामध्ये जेव्हा तुम्हाला का कळेल, तुम्हाला लगेच कळेल की ह्या माणसाला काय प्रेझेंट करायचंय, काय द्यायचंय, नाही द्यायचं आहे. त्याच्यात एवढाही डीप अभ्यासाचीही गरज नाहीये. कारण हे जे 9 आहेत, 10तले 9 प्राणी आहेत, त्यांना प्रत्येकाला उपाय आहे. प्रत्येकाला उपाय आहे. कारण कोणाला भीती असते, आपण आता रॅबिटचं बोललो तर सशाचं बोललो तर भीती असते, भीती काढली की होऊन जातं. फ्रॉग जो आहे आपला बेडूक, त्याला नॉलेज नसतं, तर त्याला थोडी माहिती करून दिली तर होऊन जातं, सगळं होऊन जातं. पण तरस हेच उत्तर मी पण अजून शोधते, मला माहिती नाही. कारण जेव्हा माणूस आपल्याला सांगतच नाहीये की का आहे, कारण त्यांना कुठल्याच गोष्टीचं ते सरळ उत्तर देत नाहीये, तर आपल्याला शोधतच राहणार ना. माझ्या आयुष्यात असे गेले 30 वर्षात काही तरस येऊन गेलेत, ज्यांनी प्रत्येक इतर 9 पर्सनॅलिटीजचा होण्याचा आव आणलेला आहे. त्यांना स्वतः सोडून स्वतः सोडून. आणि मग तर पोचेपर्यंत आपण इतके थकलेलो असतो की त्यांच्याशी कसं डील करायचं. तर तरसचं जाऊ दे, पण इतर 9 खूप सोपं आहे, ते आपण करू शकतो. नक्कीच. तुमचं मार्गदर्शन खरंच आमच्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचं ठरत आहे. पण वेळेचं बंधन पाहता विद्यावाणीच्या आजच्या या नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमात आपल्याला थांबायला हवं. हे पुस्तक लवकरच येणार आहे, ऑक्टोबर महिन्यात त्याचं प्रकाशन होईल. पण पुस्तकाच्या नावाविषयी पुन्हा एकदा आपल्या श्रोत्यांना आवाहन करूयात. काय सांगाल आमच्या श्रोत्यांना? बॉसेस ऑफ द वाईल्ड हे नाव ठेवलेलं होतं त्यावेळेला, पण लक्षात आल्या गेले 12 वर्षात की हे पुस्तक सर्वांसाठी आहे, विद्यार्थ्यांसाठी आहेत, कॉर्पोरेटमध्ये काम करणाऱ्यांसाठी, सर्वांसाठीच आहे, घरामध्ये एकमेकांशी बोलण्यासाठी. तर ते व्यक्तींबद्दल, व्यक्तिमत्व आणि प्राण्यांबरोबर केलेली मजा, असं जेवढंच आपण म्हणू शकतो. तर तुमच्या मनात जे काय प्रश्न येतील ते जरूर कळवा, आणि त्याच्यामधून आपल्याला जर नाव मिळालं तर आम्हाला खूप आनंद होईल. तुम्हाला प्रकाशनाला आम्ही जरूर बोलू पुण्यातल्या सप्टेंबरमध्ये आणि भेटू. तर श्रोते हो, मंजिरी गोखले जोशी यांचं हे जे पुस्तक आहे बॉसेस ऑफ द वाईल्ड, मराठीतून आपल्यासाठी उपलब्ध होतंच, आणि त्याच्यातून अनेक साऱ्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळणार आहेत. वाचनीय पुस्तक तर आहेच, इंग्रजीमध्ये मोठा खप झालेला आहे, आणि मराठीतूनही या पुस्तकासाठी आता आपण शुभेच्छा देणार आहोतच. पण तत्पूर्वी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की या पुस्तकाच्या विषयी तुमच्या असणाऱ्या अपेक्षा असतील त्या असतील, किंवा या पुस्तकाला काय नाव असावं हे देखील तुम्ही जरूर सुचवा. त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 7447221074, अर्थात 744-722-1074. आणि तुम्ही ईमेल देखील करू शकता, आणि आमचा ईमेल आयडी आहे vidyawani@gmail.com. जे आमचे सर्व श्रोते हा कार्यक्रम यूट्यूबच्या माध्यमातून आता ऐकत आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी यूट्यूबला आत्ता लगेच देखील रिप्लाय करायला हरकत नाही. श्रोते हो, आज नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रम मालिकेमध्ये मंजिरी गोखले जोशी यांच्याकडून आपण नेतृत्वाबद्दल आणि नेतृत्व गुणांबद्दल खूप सारी विस्तृत अशी माहिती ऐकलीत. आज त्या आपल्याकडे आल्या आणि त्यांनी आपल्या सगळ्यांनाच, विशेषतः तरुणांना जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल मॅडम तुमचे मनपूर्वक धन्यवाद. आणि तुमच्या या पुस्तकासाठी आणि PhD साठी तसंच पुढच्या सगळ्याच वेंचरसाठी, तुमच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजसाठी मनपूर्वक धन्यवाद. तुमची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत जावो आणि तुमच्यातलं नेतृत्व हे अधिक बहरत जावो. तुम्ही देखील एक उत्तम नेतृत्व करणाऱ्या स्त्री आहात. तुमच्या नेतृत्व गुणाचा दिवसेंदिवस विकास होत राहो अशी शुभेच्छा मी विद्यावाणीकडून, तसंच गरजे मराठी ग्लोबल परिवाराकडून आणि आमच्या सर्व श्रोत्यांकडून व्यक्त करतो आणि आपले धन्यवाद देतो. नमस्कार. नमस्कार, धन्यवाद. मित्रो, आताच आपण नेतृत्व गुण आणि प्राणी याविषयी जाणून घेतलं मंजिरी गोखले जोशी यांच्याकडून. त्यांच्याशी संवाद साधला होता श्री दत्तने. नवयुगाची ज्ञानमाला हा कार्यक्रम आपण गरजे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने विद्यावाणीवरून प्रसारित केला. मित्रो, या कार्यक्रमाविषयी आपण आपल्या प्रतिक्रिया आपण आम्हाला 744-722-1074 अर्थातच 7447221074 या क्रमांकावर अथवा vidyawani@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. ऐकत रहा विद्यावाणी 107.4 FM, आपला आवाज आपला रेडिओ.